एकीकडे विवाह झाला, दुसरीकडे दोघांनी गळफास घेतला। मित्रांनो, घटना सत्य आहे, फक्त कथेच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचणार नाही। घटना आहे केतूर, बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातली। निसर्गाच्या कुशीतलं गाव, झाडांनी वेढलेली वस्ती, सायकलवरून जाणाऱ्या शाळकरी मुलांच्या आवाजाने जागं होणारं आणि संध्याकाळी बैलजोड्यांच्या घंटानादात गुंजणाऱ्या मातीचं हे गाव होतं। साधी पण भावनांनी समृद्ध अशी माणसं या गावामध्ये राहायची। इथंच राहत होता अक्षय गालफाडे, गावातला सगळ्यांचा लाडका, मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला, चेहऱ्यावरती कायम हास्य, डोळ्यामध्ये मोठी स्वप्न। त्याचं स्वप्न होतं स्वतःचं काहीतरी खास करायचं, गावाला अभिमान वाटेल असं। दुसरीकडे पुण्यात वाढलेली शुभांगी, दिसायला सुंदर, स्वभावानं शांत आणि हुशार। तिचं मूळ गाव केतूर जवळचंच, पण स्वप्न होती तीही मोठी, प्रेमळ नवरा, छोटं घर आणि समाधानी संसार। दोघांची ओळख झाली सोशल मीडियावरती। एक साधीशी कॉमेंट, मग हळूवार संवाद, त्यानंतर कॉल्स, गप्पा आणि नातं। प्रेम रुजलं आणि एक गोड क्षणी अक्षयने विचारलं, तू माझ्यासोबत आयुष्य घालवशील का? तिच्या डोळ्यातली चमक हो म्हणत होती। फेब्रुवारी 2025 मध्ये थाटामाटात लग्न झालं। शुभांगी अक्षयच्या घरात वधूप्रमाणे आली। अंगणात फुलं सजत होती आणि त्यांचं प्रेमही हळूहळू खुलत होतं। लग्नानंतर पुण्यामध्ये छोटंसं घर घेतलं, एक खोली, स्वयंपाकघर आणि खिडकीतून दिसणारा आकाशाचा कोपरा। तिथं त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली। सकाळी पोहे, पार्श्वभूमीला संगीत आणि मागून मिठी, प्रेमामध्ये रंगलेलं असं त्यांचं छोटंसं जग होतं। पण वास्तवाच्या वळणावर सगळं काही थांबलं होतं। शुभांगीला नोकरी करायची होती, ती आता इंटरव्ह्यूला जाऊ लागली। एके दिवशी अक्षयच्या आईचा फोन आला, सून ऑफिसला जाते, मग घर कोण सांभाळणार, गावात काय सांगायचं? शुभांगी आता गप्पच बसली। अक्षय तिला समजावतो, आईकडं लक्ष देऊ नको, पण तिच्या मनात खोल कुठंतरी काहीसी तुटलं होतं। काही दिवसांनी घरच्यांचा दबाव आणखी वाढला, बायको ऐकत नाही, तू बदललास। आता अक्षय मध्येच अडकला। दोघांनाही सांभाळण्याचा तो प्रयत्न करत होता, पण दोन्हीकडे त्याला अपयशच आलं। वाद वाढत गेले। एकदा शुभांगी रडतच म्हणाली, नोकरी करायची इच्छा गुन्हा आहे का? आता अक्षय गप्प झाला। तिचं दुःख त्याला कळलं नाही। अखेर त्यांनी पुण्याचं घर सोडून केतूरकडे परतले। गावात वातावरण अजूनच कठीण होतं। टोमणे, अपमान आणि शाब्दिक जखमा याच्यामुळे घराची इज्जत गेली। अशा टोमण्यांनी शुभांगी गप्प झाली। तिच्या डोळ्यातून भावना देखील नाहीशा झाल्या। ती आता खाणंही टाळू लागली होती। अक्षयला तिची काळजी वाटत होती, पण त्याचा त्रास, त्याचं वागणं विसरू लागलं। एकाच घरात राहूनही त्यांच्यामधील अंतर आता वाढत जात होतं। 2 मार्च 2025 दुपारी शुभांगी एकटीच होती। शांत घर आणि ती तिच्या आयुष्याच्या शेवटाच्या वळणावरती पोहोचली। साडी घेतली, वरती पाहिलं, खुर्चीवरती चढली आणि एक शेवटचा श्वास घेतला। सासूबाईंनी आवाज दिला, काहीच प्रतिसाद नाही। दरवाजा उघडला तर समोर शुभांगी, निशब्द, निश्चळ, तिच्या डोळ्यात फक्त एक पोकळी होती। अक्षय धावतच आला, तिच्या पायाशी बसला आणि रडू लागला, पण वेळ निघून गेली होती। तिच्या आठवणींच्या शिवाय आता काहीच उरलं नव्हतं। तिच्या कुटुंबाने त्यांच्यावरती आरोप केला, तूच जबाबदार आहेस, तो आता पूर्णपणे कोसळला होता। तिच्या शेवटच्या भावनांचा मागोवा घेत राहिला, पण काहीच मिळालं नाही। 3 मार्चची पहाट, गावातल्या लिंबाच्या झाडाखाली पुन्हा एक किंचाळी, ती होती अक्षयची। त्याने स्वतःला आता संपवलं होतं। खिशात ठेवलेली चिठ्ठी, ती गेली, आता मी कोणासाठी जगू, तिच्याशिवाय मी अपूर्ण आहे। चेहरा शांत होता, पण ती मृत्यूपूर्वीची शांतता होती। आता गाव स्तब्ध झालं होतं। पोलीस आले होते, मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला, केस बंद। कौटुंबिक वादामधून आत्महत्या केल्याचं समजलं। गावकऱ्यांचं एकच वाक्य होतं, गोड जोडपं होतं। काही दिवसांनी सगळं काही विसरलं गेलं, पण त्या लिंबाच्या झाडाखाली बसलं की आजही गावातले वृद्ध लोक म्हणतात, इथेच त्या दोघांनी शेवट केला। ही केवळ आत्महत्येची कथा नाही, हा एक आरसा आहे आपल्या समाजाचा, जिथं प्रेम असतं पण संवाद हरवतो, भावना गुदमरतात
आणि कोणी ऐकत नाही. मित्रांनो, आपण यामधून काय शिकावं? प्रेम फुलवायला भावना पुरेशा नाहीत. समजूतदारपणा, संवाद, मानसिक आधार हा हवाच. नातं अडचणीत असेल तर ते वेळेवर बोलणं, मदत करणं आणि दबावाऐवजी पाठिंबा देणं आवश्यक असतं. कुणीतरी एकटं पडत असेल तर त्याला समजून घ्या, त्याचं ऐका. कारण कधी कधी एक साधं "मी आहे" हे वाक्य कोणाचंही आयुष्य वाचवू शकतं. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहता येतील. आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा. धन्यवाद.